शाळेतल्या काही आठवणी सगळ्यांच्याच मनामध्ये दरवेळी रुजू घालत असतात आणि त्यातल्याच काही आठवणी बंद केलेल्या आहेत. खरं आयुष्य तर मागे राहिलं. एकटीच मी पुढे आले. सोबतीची सवंगडी गेली तरी कुठे. शाळेत असताना बाहेरचं जग सुंदर वाटायचं आणि शाळा एक तुरुंगवास. पण ते सारं खोटं होतं हे आज कळतंय. कारण त्याच जगातील आज आपण एक भाग आहे. मागे वळून पाहताना खऱ्या आयुष्यातील या सोबतीचा हा प्रेमळ आधार प्रकर्षाने जाणवला आणि शाळेतल्या सोबतीला शोधण्याचा आम्ही पुन्हा एकदा गाठ घातला. मैत्रिणींची गावातली जुनी घरे, घराचे शेजारी, फेसबुक, व्हॉट्सअप सर्व काही जंग फचाडलं. आधुनिक तंत्रज्ञान या चांगल्या गोष्टीसाठीच आहे या विचाराने माझे मन सुखावले. एकाला एक शोधता शोधता 25 जणींचा संपर्क झाला. 25 वर्षांनी परत एकदा आम्ही साऱ्या शाळेतल्या मैत्रिणी या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या अशाच काही पद्धतीने पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये आम्ही सर्वजण भेटल्या. परत तोच क्रीमलाट, परत एकदा लहान झाल्यासारखे वाटले. रुपेरी आठवणींना उजाळा मिळाला. मला तर परत परत विद्याचा डबा आठवला. नन्या, क्रांती, अंजी, लीना यांच्या बरोबरची लगोरी, डॉंकी मंकी खेळ आठवले. गॅदरिंगची ती नृत्य आठवली. दररोज शाळा सुरू झाल्या नाश्ता न करता आलेल्या जयश्रीसाठी डबा घेऊन येणारी, हिनवार गुरुजींसमोर दंगा करत येणारी जयश्रीची आजी आठवली. आधी तिचा नाश्ता आणि मग शाळेला सुरुवात हे आम्हाला रोजच सवयीचं. रुपालीने एका स्पर्धेसाठी काढलेली टिपक्यांची सुंदर साचेबंद तिची रांगोळी आठवली. कॉलेजमध्ये माझ्या बरोबर असलेली हसवणारी श्वेता सुद्धा तितक्याच ओढीने एका हाकेत सावंतवाडीहून आली. सर्व सुखदुःखाची सोबती आरती आहे तशीच भेटली. हट्टी, थोडी शरारती, पण सर्वांना सोबत घेऊन जाणारी लीना ही तशीच. दीपाली, रुपाली पण आहे तशाच नम्र. विद्याचा साधेपणा, मंजूचा संदर्भासह स्पष्टीकरणाचा तो संवाद. प्रत्येक शनिवारची सकाळ नीतूचे भीमरूपी महारुद्र अजूनही मला आठवते. माझ्या कानात नेहमी ते मी साठवून ठेवलाय. या सर्व गोष्टींच्या आठवणांची चित्रपीठ परत एकदा डोळ्यासमोरून गेली. प्रत्येकाच्या मनामध्ये असतो हा आठवणींचा कप्पा. हवं तेव्हा उलगडता येतो प्रियजनांच्या सहवासाचा टप्पा. काय हवं अजून आयुष्यात? याच त्या आठवणी, हेच ते रम्य बालपण, हीच ती निरागस बालमैत्री सर्वात श्रेष्ठ. कितीही वर्षांनी हाक मारली तरी तेवढ्याच ओढीने साता समुद्रापलीकडून खेचून आणते सर्वांना एकत्र. अशी ही अद्भुत ताकद रक्ताच्या नात्यामध्ये सुद्धा दिसणार नाही हे आज प्रकर्षाने जाणवतं. कोण इंजिनियर, कोण डॉक्टर, कोण शिक्षक, तर कोण वकील, पण कोणताही ॲटिट्यूड नाही, पदाचा गर्व नाही. सर्वांच्या डोळ्यात उरलं आहे ते फक्त आणि फक्त बालपणीचं निरागस मैत्रीचं प्रेम. मैत्रिणीनं तुमच्या भेटीशिवाय हे जीवन कदाचित आधे अधुरे राहिले असते. कारण एकदा सोडलेली माणसे कधी आयुष्यात भेटतच नाही असं वाटायचं. या शंकेला फोडून आज सर्वांनी सिद्ध केलं की माणसं परत जोडली जातात. फक्त त्यासाठी ती ओढ हवी, निस्वार्थी, निरागस, निखाळ आणि मैत्रीची. शाळा या 2 अक्षरांनी आयुष्य नावाचं पुस्तक घडवलं. शाळा शब्द उच्चारला की आठवणींचे कप्पे आपोआप उघडतात आणि एक एक सुंदर रंग चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागतात. आज आपल्या सर्वांच्या भेटीने पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर अशी काही घुमर घालू लागली आहे. जुन्या आठवणी सोबताली बिगुल वाजू लागल्या आहेत. आईने शाळेला जाताना हातावर ठेवलेला रुपया बोलू लागला आहे. खिशात भरलेले चिंचेचे गोळे वाकूला दाखवू लागले आहेत. सर्वांच्या डब्यातील एक एक घास मिळून तयार झालेली ती शिदोरी आज जागर घालत आहे. खऱ्या अर्थाने आपली शाळा आज परत एकदा बोलते आहे. मुलांनो, मला तुम्ही त्यावेळी तुरुंगवास म्हणून हिणवलं खरं, पण आज शाळेतून बाहेर पडल्यावर तुम्हाला कळतंय ना, हाच तो खरा स्वर्ग होता. पहिल्या बेंचवर बसणारे शाळेला विसरू शकत नाही आणि शेवटच्या बेंचवर बसणाऱ्यांना शाळा कधीच विसरू शकत नाही. मंद्रुपकर सरांची छडी, करारी बाणा, मुल्ला सरांचा आवाज, एल के पवार सरांची शिस्तीची ऑर्डर,
खटावकर सरांचे प्रार्थनेच्या वेळी असणारे चिंतन, खांडेकर मॅडमची गोड वाणी, सबनीस मॅडमचे शांत मृदू भाषेतील हिंदी, अत्तार सर, नलवडे सर, खटावकर सर यांचे सायन्सचे धडे, पंडित मॅडमची ती कडक शिस्त, आत्मीयतेने शिकवणं, सर्व इतिहास आणि त्याचं पान सनावळ्यात तोंडपाठ असणं, ते आमच्याकडून वधवून घेणं, याची हलकीशी कृष्णधवल चित्रफीत जशीच्या तशी नजरेतून आज फिरत आहे. असं शिक्षण आणि शिक्षक पुन्हा होणे नाही आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची बॅच आणि 90ची ती पिढी असे विद्यार्थी पुन्हा होणे नाही. आम्ही खूप नशीबवान होतो जे आम्हाला असे हाडांचे शिक्षक सर्व गुरुवर्य लाभला. हे नेहमीच आम्ही सर्वांनाच अभिमानानं सांगतो. फक्त शाळेय जीवनातच नव्हे तर शाळेबाहेर ही आजपर्यंत या शिक्षकांनी आम्हाला दिलेली साथ अवर्णनीय आहे. एस.बी. पाटील सर मागील वेळी येऊ शकले नाहीत तर त्यांनी स्वतः आमच्यासाठी लिहून पाठवलेला संदेश लाख मोलाचा होता. कांबे सरांनी नव्या तंत्रज्ञानासोबत चालताना दिलेला मोलाचा सल्ला, मदने मॅडमचा हसरा चेहरा, श्रीकंठे सर, सर्व शिपाई मामा, सर्व जणू हुबेहूब जसेच्या तसे आजही परत ते नसले तरी डोळ्यासमोर उभे राहिले. गुरुवर्य यांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी अजूनही सोबत आहेच. शेवटी शाळेत वर्गात बसून जुन्या आठवणी पुन्हा आज जिवंत झाल्या. जातानाही निरोप घेताना जड अंतकरणाने एकमेकांचे निरोप घेणं खरं तर खूपच कठीण जाणार आहे. कारण काय माहिती, आता सर्वच 50कडे वाटचाल करत आहेत. पुढे भेट होईल न होईल, आजचा क्षण भरभरून जगायचंय. आणि मी तर एवढ्यात जाणार नाहीये. मला अजून बरंच काम करायचंय, आनंद वाटायचंय आणि खरंच आजचा दिवस हा अविस्मरणीय सर्वांसाठी राहील. हा स्नेह मेळावा फक्त निमित्त होतं, पण आमच्यासाठी ते एक हरवलेलं माहेरपण लाभल्यासारखं आहे आणि असतंच नेहमी, जे आम्ही सर्व मुली कधीच विसरू शकणार नाही. हर्ष परदेशी, संतोष गुरव, प्रमोद पाटील, दीपक जाधव, विजय खोचीकर, सदानंद पाटील, मिलिंद जाधव, उमेश जंगम आणि सर्वच त्यांचे सहकारी